सिनियर खेळाडू आहेत. वय वर्ष 57 आणि 58 वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आजच्या दिवसातून आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यातून योगेश दलवीची विकेट, त्यानंतर सचिन सर पूर्ण संघाची जगदीश पाटीलची विकेट याच गोलंदाजाने घेतलेली आहे. राऊंड द विकेट सेमीफायनल सामन्याचा पहिला चेंडू रवींद्र मडवीसाठी. इथे बॅटला चेंडू स्पर्श झाला नाहीये. पंचांचा लेगबायचा इशारा. एका धावेने एवन जोडी अंजूर संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. अतिशय चांगली स्पर्धा. खरोखरच अगदी पंचांनी जे नियम दिले, निर्णय दिले त्यांच्यावर सर्वांनी एका मताने सहमती दाखवून कुठल्याही सामन्यामध्ये बाधा निर्माण झाली नाहीये. खेळाडूंचा देखील आपण आभार व्यक्त करूया. कपिल म्हात्रे शॉर्ट लेगला होते. चेंडू मात्र डीपमधून दीपक म्हात्रेने उचललाय. धावा मिळतील 2. प्रसाद पाटीलनं बॅटनं 2 धावा इथे पहिल्या चेंडूवर जमा केलेत. संघाची टोटल 3. हा फटका पुन्हा एकदा बघूया. कॉर्नर रिझन मध्ये ज्युनियर बाला याने चेंडूला उचललाय. धावसंख्या 4. 3 चेंडू 4 धावा. बघूया अंतिम फेरीमध्ये या सामन्यातून कुठला संघ आई जोगेश्वरी झुनांदुर्गी संघासमोर खेळेल. हा फटका अगदी पाहिला तर रवींद्र मडवीचा ऑन दी कार्पेट चेंडूला उचललाय. इथे धावा पूर्ण केले 2. क्या बात आहे. बघा संदेशन मात्र आम्हाला जोडलेले आहेत. आज जय कालिका माता कालवार संघाचा कपिल म्हात्रेचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी कपिलला शुभेच्छा दिल्या. त्यांनी संपूर्ण टीमला. कपिल म्हात्रे आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या समोरच्या पॅनलच्या वतीनं आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं कपिल म्हात्रे तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. बघा या सामन्यातून रवींद्र मडवीची विकेट. आजच्या दिवसातून 3 सामन्यातून देवीदास म्हात्रेनं पहिल्या ओव्हरमध्ये 3 मोरे टिपलेत. चौथ्या ओव्हर मानकोली संघाचा योगेश दलवी, सचिन स्वर पूर्ण संघाचा जगदीश पाटील आणि आता एवन जोडीचा रवींद्र मडवी. तिन्ही उत्कृष्ट सलामीवीर आणि त्यांना बाद करण्यात देवीदास म्हात्रेनं यश आलेलं आहे. नक्कीच आदेशत म्हात्रे, संदेशत म्हात्रे कालवार गावचे युवा उद्योजक, प्रगती कॉरीचे मालक. बघूया इथे दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव अपूर्ण आहे. नक्की शोलोमाता वर्ल्ड संघाचे माजी संघनायक आणि वर्ल्ड ग्रामपंचायतचे माजी सरपंच तानाजी दादा भोईर सध्या आम्हाला जोडलेले आहेत या स्पर्धेला आणि या तिन्ही संघांना त्यांनी दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद तानाजी दादा भोईर. आपल्या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. नक्की शेवटचं आभार नक्कीच आपण व्यक्त करूया ज्यांनी या दमन चषकाला हातभार लावलाय. त्यांचं संपूर्ण आपल्या नवीन 40+ क्रिकेट मंडळ भिवंडीच्या वतीनं पुन्हा एकदा आपण आभार प्रकट करूया. प्रताप मारुती पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत आणि राहणार ग्रामपंचायतचे किंग मेकर प्रभारी सरपंच यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफीज प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सुपर 6 साठी. त्यानंतर मालिकावीर रमेश तरे साहेबांकडून आणि धर्मेंद्र तांगडी साहेबांकडून एक ट्रॉफी, 1 ओव्हर 7 धावा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय बालाराम गौरव पाटील झुनांदुर्गी सौजन्य आहेत आई जोगेश्वरी झुनांदुर्गी यांच्याकडून ट्रॉफी आहे. फलंदाजासाठी संदेश वखारी यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी, शिस्तबद्ध संघास ट्रॉफी आहे. शरदजी किनी मानकोली तसेच सामनावीर हेमंत गुलवी मुसाबाई आणि मनोहर जोशी साहेबांकडून प्रत्येक सामन्यातून सामनावीर आणि झुनांदुर्गी गावचे संजय पाटील यांच्याकडून प्रत्येक सामनावीर म्हणून
आगरी कोल्यांची शान एकविराची टोपी आणि नक्कीच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका अस्मिताताई राजे चौधरी यांच्याकडून 1 दिवसाच्या भोजनाची शाकाहारी इथे सोय करण्यात आली, त्यांचे देखील आभार. सुभाष बत्तीनी कारिवली 30 किलो तांदूळ, धर्मेंद्र तांगडी साहेबांनी 3000 आणि 1 दिवशी 5 किलो चिकन. दीपक म्हात्रे साहेब काल्हेर यांच्याकडून 10,000, मनोहर जोशी साहेबांकडून 50,000, जगदीश पाटील पूर्णा 10,000, डॉक्टर देवानंदजी थळे साहेब कशेल यांच्याकडून 50,000, प्रकाशजी पाटील झोन अंदुरकी 3,000, प्रिन्स शिकारी झोन अंदुरकी 3,000, देवा टावरे पूर्णा 7,000 आहेत, बालारामजी चौधरी साहेब 50,000, प्रमोदजी वडोलकर वडपेगाव 10,000, प्रभुदास नाईक साहेब 30,000, गणेशजी केनी मानकोली 10,000, विनोदजी काटेकर 5,000, संजय पाटील पूर्णा 5,000, देवेश बबलू शेठ पाटील हवेदीवा 50,000, जितू गवली 15,000, संतोष पाटील कल्लेर 5,000, एवन जोडी सुकेश डाकी निलेश पाटील 20,000, आनंद पाटील बंटी चौधरी हरिदास पाटील दापोडे 10,000. सर्वांचे विशेष आभार. इथे रोहन तरे इथे डॉट चेंडू आलाय, संघनायक रोहन तरे आलाय, गोलंदाज नितेश म्हात्रे. अतिशय चांगली कामगिरी कालवार संघ असेल, अंजूर संघ असेल आणि झून नांदुरकी 28 संघामधून 3 संघ क्वालिफाय झाले आहेत सुपर 3 मध्ये आणि चिठ्ठीच्या बलावर झून नांदुरकी संघ या दमन चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. गोलंदाज तयार नितेश म्हात्रे. रोहनसाठी पुन्हा एकदा हा चेंडू अगदी वाईट आलाय. इष्टरक्षक आपण पाहिले तर संभाजी म्हात्रे आहेत. नितेश म्हात्रे, ज्युनियर बाला, देवीदास म्हात्रे, अनिल दहिवलकर आणि दीपक म्हात्रे असे कित्येक चांगले गोलंदाज आहेत. आमच्या सचिन म्हात्रे देखील गोलंदाजी करू शकतील, मात्र पर्याय भरपूर आहेत. सध्या बाला ज्युनियर गोलंदाजी करत नाहीये, यावरून तुम्ही अंदाज लावा या संघाचा सराव चांगला आहे. चला चला स्पीडअप करा. देवीदास एक त्यांच्याकडे गोलंदाज आहे. देवेश हा फटका इनसाइड आउट केला होता, प्रॉपर बॅटवर चेंडू आला नाहीये. क्या बात आहे. नितेशचे प्रयत्न 100% झाले होते. गुड, चांगले प्रयत्न होते. रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असा सूर मारला होता. हिट अँड फीड आहेत. कपिल म्हात्रेंना आपण नक्कीच शुभेच्छा देऊ. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आज त्यांचा वाढदिवस आहे. संदेशट म्हात्रेने आदेशट म्हात्रेनं आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. नक्कीच गावामध्ये गेल्यावर जल्लोष होणारच आहे, मात्र सध्या कपिल म्हात्रेला शुभेच्छा संदेशटनं इथे दिलेले आहेत. धन्यवाद. 9 धावा चेंडू टाकून झालेत 9. हा चेंडू लो फलटत होता. मुकेश पाटील साठी चेंडूला अगदी खेळून काढलाय शॉट मिड विकेटला. यष्टीरक्षक बघा संभाजी म्हात्रे तब्येत ठीक नाहीये, तब्येत थोडीशी नक्कीच खालवले, मात्र संघासाठी गावाच्या नावासाठी अगदी डॉक्टरांचे उपचार घेऊन तो या संघामध्ये दाखल झालाय. याला बोलतात जिद्द, चिकाटी आणि क्रिकेटवरचं प्रेम. धावसंख्या 11. 10 चेंडूमध्ये आलेत 11. फलंदाज बाद झाले 3 आणि या जोडीवर भरपूर काही निर्भर आहे. सिद्धिविनायक अंजोर एवन जोडीचा संघ सुकेश डाकी निलेश पाटील. हा फटका उडवलाय अगदी उंच उंच आणि लांबच लांब. मुकेश पाटीलचा हा पहिला वार षटकार.
धावसंख्या 17वर जाऊन पोचली आहे. एक चेंडूचा खेळ अजून या ओव्हरचा शिल्लक आहे. नक्कीच इथे देवीदास म्हात्रेंना पहिल्या ओव्हरमध्ये दिलं 7, गडी बाद केला 1. रवींद्र मडवीचा महत्वाचा विकेट. त्यानंतर नितेश म्हात्रे आतापर्यंत 10 धावा दिलेत. आणि हा चेंडू स्विंग अँड मिस. चेंडूचा अंदाज लवकर घेता आला नव्हता. बॅट जरूर चालली होती. चांगला चेंडू टाकलाय मुकेशसाठी. हा चेंडू डॉट. तर 2 ओव्हर 8.5च्या सरासरीनं 17 धावा लागलेत. नक्कीच आमचे संजय मनेरा येवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाचे एक यशस्वी संघनायक. भरपूर ट्रॉफीज या संघनायकाने देखील आपल्या संघाला जिंकून दिलेली आहेत. अनिल दहिवलकर ओव्हर नंबर 3 साठी चांगलं व्यक्तिमत्व आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला कालवर गावामध्ये कबड्डी असेल क्रिकेट असेल तेव्हा नक्कीच अगदी पेन आणि वही अनिल दहिवलकरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक गावातल्या आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींची चांगली नावं अगदी त्यांच्यापर्यंत चांगली माहिती आहे. चांगले गोलंदाज म्हणून या संघातून खेळतायत. बघूया अनिल दहिवलकर. सध्या रोशन म्हात्रे प्रशांत म्हात्रे यांचे शुभेच्छा आले नाहीत. मात्र सध्या ते होम फुटबॉल लाईव्हला मला वाटतं जोडले असतील. रोशन म्हात्रे एक चांगले राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य देखील आहेत. दोन ओव्हरमध्ये आले 17 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये बघूया खतरा कुठल्या संघासमोर उभं राहील. अंजूर संघाची महत्वाची जोडी एक उंचपुरा खेळाडू रोहन तरे अनिल दहिवलकर या गोलंदाजासमोर. पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईन आहे लेंथ. सुरेख चेंडू. धाव मिळेल फक्त एक सिंगलला धावसंख्या 18. 13 चेंडूमध्ये 18 आलेत. अजय पाटील महेश गायकर झून अंधुरकी संघाचे खंदे समर्थक आणि सदस्य आहेत. नक्कीच अजयजी पाटील यांच्या मातोश्री मनीषा विश्वनाथ पाटील या विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत झून अंधुरकीच्या सरपंच आहे. तिथे बॅटची काढा आणि स्टँडच्या मागे संभाजी म्हात्रेंना टिपला झेल. फलंदाज बाद मुकेश पाटील. मनीला झालाय. चेंडू टाकून झालेत 15. धावा बनलेत 18 आणि हा फटका आता तर उडवलाय. बघूया लॉंगलेग शिमरशीकडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला थांबवतायत, उचलतायत, फेकतायत.
धावा पूर्ण केले 2. 2 धावांनी संघाची टोटल 20. 20. नक्कीच आपण पाहिले तर कालवार संघ ग्रुप डी मधून पुढे आलाय, तर अंजूर संघ ग्रुप ई मधून आणि झोन अंदुर्की ग्रुप एफ मधून. म्हणजे डी, ई आणि एफ या ग्रुपचे हे 3 संघ. हा चेंडू सोडून दिलाय, पंचांचा वाईटचा इशारा. ABC चे संघ बाहेर झालेत सुपर 3 पासून आणि डी, ई आणि एफ चे 3 संघ आपण पाहतोय. एफ चा संघ चिठ्ठीवर फायनल मध्ये आणि डी आणि ई ची ही सेमी फायनल. बाला चेंडूच्या खाली, चेंडूला चुंबन घेताना झेल टिपलाय फलंदाज मणिलालचा. विकेटवर विकेट. या ओव्हर मध्ये अनिलनं तर फलंदाजीच कापून काढलेली आहे. एवंजोडी सिद्धिविनायक अंजूर संघाची मुकेश पाठोपाठ मणिलालला देखील त्यांनी बाद केलेला आहे. अजित, नवीन फलंदाज अजित. अनिलनं या ओव्हरमध्ये तब्बल 2 महत्वाचे विकेट घेतलेत. 1 वाईट टाकलाय आणि धावा फक्त खर्च केलेत 4. 1 सिंगल, 1 डबल, 2 विकेट, 1 डॉट, 1 वाईट. शेवटचा चेंडू आहे. 2 ओव्हरला 17 होत्या आणि नक्कीच इथे धावा फक्त 4 दिलेत. 21 धावा झालेत. शेवटचा चेंडू आहे. बघूया अजितसाठी एखादा मोठा फटका येईल की डॉट विकेट. हा फटका बघूया. चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. रोहनला धावचित करणं खूप कठीण आहे. कबड्डीमध्ये जसा बोनस आता आलाय प्रो कबड्डीमध्ये, नक्कीच अगदी आपल्यासारख्याला 10 पावलं तर रोहनला 5 असा उंच पुरा आहे तो. बघूया आता शेवटचे 6 चेंडू रोहनकडे आहेत. 3 ओव्हर, धावा बनलेत 23. रोहन कबड्डी पण खेळायला पाहिजे, कबड्डीमध्ये पण तो पुढे जाईल. कैलाजी जाधव आणि अंकुश पाटील, संदीप मोरे रिलॅक्स मध्ये. जरी संघ हरला तरी आपण शेवटपर्यंत बक्षीस वितरण 16 संपेपर्यंत आपण इथे आहोत. आपलं देखील खूप खूप आभार. कैलास जाधव आणि आमचे दिलीप मोरे चांगले 2 सहकारी आहेत. नक्कीच शेवटचे 6 चेंडू दीपक म्हात्रे आलेत रोहन तरेच्या समोर. हा चेंडू खोदून काढलाय. चेंडू चाललाय विसेप मध्ये ज्युनियर बालाकडे. इथे दुसरीसाठी निघालाय आणि पोचलाय देखील. रोहन तरे दीपक म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या 25. नक्कीच आमचे आचारी जाम भारी किशोर पाटील आणि संजय पाटील यांचे आपण आभार व्यक्त करूया. गेले 6 दिवस सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा आणि सर्वांनी अगदी त्यांची स्तुती केलेली आहे. धन्यवाद किशोर आणि संजय पाटील. इथे चेंडू हवेमध्ये आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. फलंदाज बाद रोहन तरे. रोहन तरेचा संघ देखील आता अडचणीमध्ये
25 या धावसंख्येवर आज 6वा धक्का लागलाय. नवीन फलंदाज देवानंद केनी. 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर एक चांगली टोटल. कारण की अंजूर संघाकडे देखील गोलंदाजी युनिट आहे. बघूया इथे दीपक म्हात्रे ऑन दी फायर. मी तर या संघाविषयी एवढंच म्हणेन की कालवार संघ छुपा रुस्तम संघ निघालाय 2024 दमन चषकामध्ये. कारण की सध्याच्या हंगामाच्या आपण त्यांची फलंदाजी गोलंदाजी आणि एकंदरीत संघावर नजर टाकली तर कुठेतरी संघ स्ट्रगल करत होता. संभाजी म्हात्रेंना 100% द्यावे लागतील. 2021-22 मध्ये या संघाचा तुफान फॉर्म आपण पाहिलेला आहे. मात्र कुठेतरी 23-24 मध्ये थोडेसे थंडावले होते आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जा घेऊन संघ या मैदानातून आपल्याला चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. सुरुवातीला जेव्हा संघ या संघटनेमध्ये दाखल झाला आपल्या नावाचा दबदबा या संघाने निर्माण केला होता. मात्र चालू सीझन मध्ये कुठेतरी संघ थोडासा अडचणीमध्ये आपण पाहिला आहे. आता पुन्हा एकदा एक चांगला सराव आणि तो जोश. अजून एक डॉट. काय दीपक म्हात्रेनं अनिल दहिवलकरनं आणि देवीदास म्हात्रे नितेश म्हात्रेनं गोलंदाजी केलेली आहे. वा. आज सुपर 12 मधून पहिला सामना 4थ्या मानकली संघाला पराभूत केलं. सुपर 6 मधून सचिन स्पॉट पूर्ण संघाला आणि आज सेमी फायनलचा सामना आज संघ खेळतोय. आणि हा चेंडू देखील डॉट देवानंद केनीला. सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. देवानंद केनी नक्कीच इथे धावसंख्या मात्र थांबलेली आहे. या ओव्हर मध्ये फक्त 2 आलेत 5 चेंडू मध्ये. नक्की शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार. दीपक म्हात्रे. हा फुलटॉस आणि इथे टिपला झेल. फलंदाज बाद देवानंद केनी.
बघा या स्पर्धेचं एकंदरीत अपडेट पाहिलं, ज्यांची अपार मेहनत अपार कष्ट पाहिलं 2024 दमन दौरा, मग आमचे 3 समालोचक असतील ते देखील या स्पर्धेतनं बाहेर, गुणलेखक ज्ञानेश्वर बाहेर, आमचे तरे सर बाहेर, आमचे दोन्ही अध्यक्ष बाहेर, आता शेवटचा असं रोहन लाईव्ह आले पण बाहेर, आता रोहनची बारी सांगितलंय, आता शेवटचा असं रोहन तांगडी सर तुम्हाला काय वाटतं रोहन राहतील का जातील? हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दमन दौरा 2024 मधून मनापासून स्वागत। आज बरेच प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झाले होते, ते सर्वांचं मनापासून कौतुक। आज खास करून भादवड संघासाठी खऱ्या अर्थानं शुभेच्छा होत्या, मात्र तो मॅसेज मी थोडासा उशिरा वाचला, तोपर्यंत कुठेतरी भादवड संघाचं दुकान बंद झालं होतं। दिलगिरी व्यक्त करतो रंगनाथ तरे। तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज रवींद्र विजयाचं एक मापक लक्ष उराशी बालकताना सलामी जोडी मैदानामध्ये एंटर होते। प्रवीण 26 धावांचं एक मापक लक्ष प्रवीण अण्णा या नावानं फोकस आहे। तर दुसऱ्या बाजूला बाळा, बघा आमचे जितू मामा देखील गेली 6 दिवस या स्पर्धेसाठी आणखी आवर्जून उपस्थित आहेत, ते पण बाहेर। आमचे पंच मोरे सर ते पण बाहेर। आता शेवटचा असा रोहन आहे। बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय आणि सुपर 6 तिन्ही संघांसाठी ज्यांच्याकडे आम्हाला ही ट्रॉफी झालेल्या आहेत ते मान्य श्री प्रताप मारुती पाटील साहेब, प्रभारी सरपंच ग्रामपंचायत राहणार, आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन फुटबॉल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष। प्रथम द्वितीय आणि सुपर 6 साठी त्यांच्याकडे आम्हाला ट्रॉफीज उपलब्ध झाल्या। त्यानंतर या स्पर्धेमधील मालिकावीराची जी ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली सन्माननीय रमेशजी तरे व श्री धर्मेंद्र तांगडी याचकडून। उत्कृष्ट फलंदाज एक ट्रॉफी आमचे आदरणीय संदेशजी वखारे परममित्र भिनार याचकडून, आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफीज स्वर्गीय बालराम गौरव पाटील झून नांदुरकी सौजन्य आई जोगेश्वरी झून नांदुरकी ट्रॉफीज। त्यानंतर आमचे शरद केनी मानकुली याचकडून शिस्तबद्ध संघासाठी एक आकर्षक ट्रॉफी मान्य श्री मनोहर गजानन जोशी अध्यक्ष भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना व श्री हेमंत गुलवी मुसाबाई याचकडून सामनावीराची ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली, त्यांचं देखील कौतुक। त्याचबरोबर मान्य श्री संजयजी पाटील झून नांदुरकी याचकडून सामनावीर एक विराट टोपी। आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय, बाळाच्या बॅटमधून चौकार येतोय। विजयाचं लक्ष मापक असताना मात्र चांगली सुरुवात करताना संघ आपण पाहतोय कालिका माता कालबार। धावसंख्या 13, 26 ही गरज आहे निम्मा पल्ला पार करताना। चला खऱ्या अर्थाने गेली 6 दिवस या स्पर्धेमधून ज्यांच्याकडे आम्हाला डीजेची व्यवस्था झाली, चौकार षटकार किंवा विकेट गेल्यानंतर जन गाणे
ची धून पेश केली, आमचं मनोरंजन केलं. हा चेंडू थोडासा स्वर आहे. डीजे मालकाचं आपण करूया या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी मात्र सन्मान केला जातो. चेंडूचा कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या असते. ओव्हर क्रमांक पहिलं संपतंय. जाऊया आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर करूया डीजे मास्टरचं स्वागत आणि सन्मान. गेली 6 दिवस या स्पर्धेमधून सुरेख सुरंदर धून आणि खऱ्या अर्थानं चांगले माईक आमच्यापर्यंत ज्याने पोहोचवले त्या डीजेचे प्रोप्रायटर. आता बघूया डीजे मास्टर धर्मेंद्र तांगडी यांच्याकडे स्वागत धून, स्वागत आणि सन्मान या ठिकाणी डीजे मास्टरचा स्वागत धून वाजवा. त्यानंतर ज्ञानेश्वर मुकादम त्यानंतर या स्पर्धेमधून त्यांनी सुरेख सुंदरसा रंग भरला. माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे आपण देखील यायचं आहे. ज्ञानेश्वर चिकणे यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर गेली 6 दिवस या स्पर्धेमधून तुम्ही सुरेख सुंदरसा आवाज ऐकलात आणि हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. आला 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 उंचच उंच लांब पल्ल्याचा षटकार. त्यानंतर गेली 6 दिवस या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं सुरेख सुंदर रंग भरल्या स्पर्धेची एक रंगत ज्यांनी वाढवली आपल्या समालोचकाने ते माझे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओ कालराम केनी साहेब आपण देखील या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केलं जात आहे. या स्पर्धेतील पाच धावा दुरे, फक्त 5 धावा दुरे. हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क फिनिश. आणि अंतिम शेवटचा आसरा रोहन पण लोलला. आम्हाला शेवटच्या आशा पल्लवीत होत्या मात्र त्या देखील रोहनच्या बकऱ्या पण गेल्या. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होता आमचे कालराम